हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूया एक गावरान रेसिपी हरभऱ्याचा ठेचा आणि तेही एकदम गावरान पद्धतीने। तर हा ठेचा बनवण्यासाठी कढईमध्ये 1 पटी एवढे हरभरे घेतले आहेत। गावरानी हरभरे आहेत, हे तुम्हाला जे हरभरे भेटतील ते घेऊ शकता। आणि हे हरभरे आता लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। हरभरे भाजल्यामुळे ठेचाचा जो कलर आहे तो हिरवाच राहतो, चेंज होत नाही। हरभरे भाजताना त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत हिरव्यावाल्या। तर इथे 8 ते 9 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी। तुम्हाला कितपत हा ठेचा तिखट पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरच्या घालू शकता, पण हा ठेचा आहे ना झणझणीत मस्त लागतो। मिरच्या सोबतच यामध्ये कोथिंबीरच्या ज्या स्टेम असतात, म्हणजे ज्याला आपण जाडवाल्या दांड्या म्हणतो, त्या सुद्धा घालायच्या। त्या सुद्धा हरभऱ्या सोबतच भाजून घ्यायच्या। खूप मस्त टेस्ट येते आणि या ठेच्याला मस्त टेस्टी लागतो ठेचा। मिरच्या टाकल्यावर आणि ह्या ज्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या टाकल्यानंतर आता जोपर्यंत याला स्पॉट येत नाही तोपर्यंत भाजून घेऊया। शेवटी यामध्ये लसण टाकायचं आहे। 4 ते 5 पाकळ्या एवढं मी लसण टाकलेलं आहे। नवीन लसण आहे, जास्त स्ट्रॉंग आहे म्हणून मी कमी टाकलाय, तुम्ही थोडा जास्तही घालू शकता। जोपर्यंत लसणवर सुद्धा पॅच येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता लसण वर थोडे असे ब्राऊन असे डाग पडलेले आहेत, थोडे पॅच आलेले आहेत, म्हणजे आपला हरभरा आणि लसण वगैरे सगळं भाजून झालंय। आता थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर हे जे सगळं हरभरा, मिरची, कोथिंबीरच्या काड्या वगैरे आहे, हे सगळं साहित्य खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं एकदम दरदर असं त्याला कुटून घ्यायचं। एकदम बारीकही कुटायचं नाहीये। तुम्ही हवं असेल तर मिक्सर मधून सुद्धा याला फिरवू शकता। बघा, अशा प्रकारे याला मी ठेचून घेतलेला आहे। एकदम ओबडधोबड असा ठेचलेला आहे हा ठेचा। आता याला आपण फोडणी देऊया। तर फोडणी द्यायसाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। या ठेच्याला जास्त तेल घालायची आवश्यकता नाहीये। तसं तुम्ही कच्चा सुद्धा हा ठेचा खाऊ शकता, भाकर बरोबर असाही खूप छान लागतो। पण माझ्या हसबंडला तडका दिलेला आवडतो, थोडा शिजवलेला आवडतो, म्हणून मी याला आज शिजवत आहे। तर तेल तापलं की यामध्ये 1 टेबलस्पून एवढं जिरं घालायचं आहे आणि 2 मोठ्या साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतले आहेत ते घालायचे। कांदे जोपर्यंत कांद्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे तेलावर, लो टू मीडियम फ्लेमवर। थोडे सॉफ्ट व्हायला हवे फक्त, बस। इथे बघू शकता कांद्याचा कलर बदललाय, थोडा गोल्डन असं झालेला आहे। आता यामध्ये हळद घालायची 1/4 टीस्पून एवढी, जास्त नाही घालायची हळद, फक्त थोडा कलर यायला पाहिजे म्हणून घालतोय आपण। हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण ठेचून ठेवलेला हरभऱ्याचा जो ठेचा होता तो घालून घ्यायचा। हा ठेचा आहे ना खूप मस्त लागतो, आमच्या घरी तर सगळ्यांना खूप आवडतो हा ठेचा। चवीनुसार मीठ घालायचंय। आपण जो हरभरे आहे ते ठेचताना मीठ वगैरे नाही घातलंय, म्हणून आता पूर्ण मीठ घालायचं चवीनुसार। मीठ घातल्यानंतर मिक्स करून साधारणतः 1 ते 2 मिनिटापर्यंत बस याला परतून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर। आणि फिरवतच हा ठेचा शिजून घ्यायचा आहे की कढईला वगैरे लागू शकतो म्हणून। ठेचा तर आपला तयार झालेला आहे। वरून बस मस्त भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, कोथिंबीर घालून सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि बस आपला गावरानी पद्धतीने बनवलेला झणझणीत असा हरभऱ्याचा ठेचा तयार झालेला आहे। भाकरी बरोबर सर्व करा, पोळी बरोबर सर्व करा किंवा फुलक्या बरोबर सर्व करा, कशाही बरोबर एकदम मस्त तोंडाला चव येते हा ठेचा खाल्ला की। तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।